Dr. Nisar Sheikh, sir. Dr. Nisar Sheikh is MD in Ayurveda and PhD scholar in Yoga, a trailblazer in the field of Ayurvedic and holistic yoga therapy, dedicated to reviving ancient Indian sciences to treat diseases and promote mental well-being, having earned his MD in social and preventive medicine from Maharashtra Ayurveda Vidyapeeth. He is driven by a passionate interest in the psychosomatic therapeutics. Dr. Nisar has founded Salil Stress Clinic and Ayurveda Health Point in 2010. His specialty is in stress disorders, autoimmune conditions, dementia, and cancer. Dr. Nisar has developed a unique technique called holistic yoga therapy, gaining popularity internationally. I request Nitin Thatte sir to felicitate Dr. Nisar Sheikh sir. रिमोट काय तुम्हाला सर नमस्कार करतो सर्वांना. सर्वप्रथम एक प्रांजळ कबुली. या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या तुम्हा सर्वांसमोर कुठल्याही विषयावर मत मांडण्याचा अधिकारी मी निश्चितच नाही आहे. खरं तर ज्या क्षणी पद्मनाभ सरांनी इन्व्हिटेशन दिलं ह्या वर्कशॉप ह्या सेमिनारसाठीचं, तेव्हापासून मी जस्टिफाय करण्याचा प्रयत्न करतोय की इथं येण्यासाठी मी कसं काय जाऊ. इथं 2-3 दिवसापूर्वी मी असंच बऱ्याच गोष्टीबंद जात होतो आणि तेव्हा एक गोष्ट अशी लक्षात आली की गोगटे सरांनी जे केलंय, आपल्यासाठी करून ठेवलंय, त्याचं विशेष काय आहे. तर मला असं वाटतं की काहीतरी वेगळं त्यांनी वेगळ्या पद्धतीनं जगासमोर ठेवलं आणि आज त्यांनी जे छोटंसं काम केलं होतं त्याचा किती मोठा वटवृक्ष झालेला आहे हे आपल्या सर्वांच्या रूपामध्ये आपण सांगू शकतो. मग मी इथं काय करायला आलोय. मला असं वाटतं की मग मी सुद्धा काहीतरी वेगळं मांडतोय की काय, आणि ते कदाचित पद्मनाभ सरांच्या किंवा त्यांच्या टीमच्या लक्षात आलं असेल आणि म्हणून त्यांनी मला इथं बोलवले की काय. या प्रश्नाचं उत्तर मिळावं म्हणून मी तुमच्या समोर उभा आहे. तुम्हाला कुठलंही लेक्चर द्यायला किंवा काहीतरी शिकवायला मी इथे निश्चितच नाही आहे. विषय जसा की सांगितला गेला आहे, माझ्या आजच्या या व्याख्यानाचा विषय होलिस्टिक योगा थेरपी आणि इनफर्टिलिटी अशा प्रकारचा आहे. आता बट ऑब्वियस आहे की कुणीही लेक्चरर किंवा कुणीही वक्ता जेव्हा येतो तेव्हा आपल्या डोक्यात काहीतरी असतं की हा कशासाठी आला असेल. बरोबर. म्हणजे आज जेवणानंतरचं सेशन 2 खूप चिंता मला भेडसवत आहेत सर. मी जसं एंटर केलं, एक ताई त्याच्या फ्रेंडच्या ग्रुपमध्ये सांगत होती प्राइज डिस्ट्रीब्युशनपर्यंत मी झोपणार आहे, देशमुख सरांच्या लेक्चरला मी उठेल. लगेच पाय थबकले, पुढे जाऊ की नको. ही फॅक्ट आहे. म्हणजे जी कोणी असेल तिच्या लक्षात आलं असेल ती म्हटली असं.
आणि दुसरं म्हणजे माझ्या काळचे क्रिकेटर मला आठवतात. आजचे तुमचे सूर्यकुमार यादव वगैरे ते सगळे मी क्रिकेट बघत नाही तितकं, पण जेव्हा बघायचो त्यावेळेस सचिन, सेहवाग, गांगुली फटकेबाजी करायचे आणि नंतर स्लॉग ओव्हर्समध्ये बिचारा हरभजनच्या हाती बॅट यायची. तर माझा हरभजन झालाय असं मला वाटतं. म्हणजे दीक्षित सरांचं, मॅडमचं, पत्की मॅडमचं लेक्चर ऐकल्यानंतर ते ॲडिशनल प्रेशर माझ्या डोक्यावर आलंय. त्यामुळं खूप जास्त टेक्निकॅलिटीमध्ये न जाता खूप काही तात्विक किंवा खूप काही स्क्रिप्चर्समधनं असं जड न बोलता माझ्या स्वतःच्या स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी मी हे लेक्चर हलकं ठेवण्याचा प्रयत्न करतो. जर हे इंटरॅक्टिव्ह झालं तर मी चांगल्या प्रकारे तुमच्यासमोर मांडू शकेल. एव्हरीबडी ॲग्री? थँक्यू. जी झोपणार होती ती आता जागी झाली. ओके. माझा पहिला प्रश्न तुम्हाला, मी इथं का आलोय? वाय एम आय हिअर? बरं, मराठी सर्वांना कळतं? हो की नो? अच्छा, माझं इंग्लिश काय खूप चांगलं नाही आहे, मी बोलण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. सो वाय एम आय हिअर? बट ऑब्वियस, like if I'm going to talk about yoga, you must be expecting that I'll be talking about some asana plan, that for PCOD you should be doing these asanas. For fibroid you should be doing such things. For primary infertility you should be doing these pranayams and blah blah blah, right? There are hell lot of researches those were made by the modern science and modern scientific people. But my question is, am I here for that purpose? Because I'm absolutely not required and needed to tell you what asanas you should be doing or prescribing to your patients. Because if you go online, these three doctors, they are already sitting there. Mr. Google, PubMed, and the recently gained the ChatGPT. You just put the keywords and you will get like loads of suggestions. You will be flooded with the information. त्यामुळं माझी इथं गरज नाही आहे निश्चितच हे सगळं सांगण्यासाठी. मग मी का आलोय? तर मी यासाठी आलोय की वैद्यानं योग चिकित्सेचा विचार कसा करावा. आतापर्यंतचे जितकेही रिसर्चेस झालेत, आत्तापर्यंतचे जितकेही संशोधनं झाली, ती संशोधनं ही मॉडर्न सायन्सवाल्यांनी केली आहे. त्यामुळं इन्फर्टिलिटीचा विचार करत असताना हॉर्मोन्सवर योगिक प्रॅक्टिसेस कसं काम करतात खूप छानपणे सांगतायत. किंवा इतर जे काही क्रायटेरियाज आहेत त्यांचे, त्याच्यावर त्यांनी खूप सुरेख काम करून ठेवलंय. माझा प्रश्न हा आहे की जर चरक संहितेमध्ये आपल्याला नैष्टिकी चिकित्सेच्या माध्यमातून योग करायला सांगितलं असेल किंवा इतर कुठल्याही माध्यमातून आयुर्वेदाला योगाशी जोडलं असेल, तर मग वैद्य म्हणून आपण योगाकडे बघायचं कसं किंवा बघायला पाहिजे का? जसं पेशंट आला की तुम्हाला पहिल्या क्षणालाच माहिती असतं की ह्या पेशंटमध्ये मानस हे हेतू आहेत किंवा शारीरिक जरी हेतू असले तर पहिल्या क्षणाला तुम्हाला माहिती असतं की इथं योग द्यायला पाहिजे. आपण काय सांगतो? सूर्यनमस्कार करा, येस नो, काहीतरी प्राणायाम करा, एक भली मोठी आसनांची लिस्ट देतो का? काही महिन्यांपूर्वी फ्रँकफर्ट ते शिकागोच्या अशा प्रवासामध्ये एक अमेरिकन माझ्या बाजूला बसलेला होता. त्याने एक खूप छान प्रश्न मला विचारला. तो म्हटला की तुम्ही योगाचं हे सगळं सांगता, परंतु त्याच्या मागचं लॉजिक तुम्ही कधीच सांगत नाही. म्हटलं ते सांगितलंय ना मी, त्याला भरपूर काही रिसर्चेस कैवल्यधामनं, जे की मी कैवल्यधाम माझी मदर ब्रँच आहे, कैवल्यधाममधनं जे काही रिसर्चेस त्याच्याबद्दल मी त्याला सांगायला सुरुवात केली. तो म्हटला नाही, तुम्ही लॉजिकली सांगत नाही. आणि ते मला पटलं, कारण आपल्याकडे येणाऱ्या रुग्णाला आपण कुठलं आसन, प्राणायाम किंवा इतर कुठलीही योगिक क्रिया का सांगतोय याचं उत्तर आपल्याकडे नसतं. म्हणजे माझ्याकडे एखादा रुग्ण आला तर मी त्याला असंच त्रिफळा लिहून देतो का?
काहीतरी विचार असतो, बरोबर. अश्वगंधा आहे माझ्या क्लिनिकमध्ये, अश्वगंधा 1 किलो मला दिलेली माझ्या एका मित्रानं, घे अश्वगंधा, असं करतो का आपण? मग जर चिकित्सा करत असताना, औषध निवडताना आपण बऱ्याच फॅक्टरचा जर विचार करतो, तर योगिक क्रिया निवडताना आपण तसा विचार का करू नये? ॲग्री? येस, नो? म्हणून होलिस्टिक योगा थेरपी नावाचा एक असा घाट घातला गेला, ज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणावरनं आपल्याला योगिकली पेशंट डायग्नोस करता येईल, योगिकली पेशंट डायग्नोस करून त्याला त्या पद्धतीनं त्या व्यक्तीसाठी म्हणून योगिक क्रियांचं प्रिस्क्रिप्शन देता येईल. मग त्यामध्ये काय आहे? तर निश्चितच योगामध्ये काय असणार आहे? यम नियमापासनं धारणेपर्यंत, ध्यानापर्यंत, किंवा हठ योगाप्रमाणे गेलं तर शुद्धी क्रिया असणार आहेत. याच्या पलीकडे काही नाही आहे. परंतु ते का द्यायचं ह्याचं शास्त्र उलगडून ते समजून दिलं तर आपण कुठंतरी आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा काहीतरी भर घालतोय. आज आपण सगळे गोगटे सरांच्या रिस्पेक्टने इथं का बसलोय? कारण त्यांनी एक अशी पूर्ण पिढी तयार केली जिनं अग्निकर्म आणि विद्धकर्म सारख्या गोष्टींना एक प्रतिष्ठा उत्पन्न करून दिली. देशमुख सरांचं मी त्यांना फॉलो करतो यूट्यूबवर, किंवा त्यांच्या यातले बरेचसे विद्यार्थी आहेत जे खूप मोठं काम करतायत. म्हणजे गोगटे सरांनी एक निश्चित सांगितलं की आपल्याला आपल्याकडनं शास्त्रामध्ये काहीतरी भर घालता यायला पाहिजे, आणि योगशास्त्राचा अशा प्रकारे अभ्यास करून वैद्यानं जर त्याचा चिकित्सेमध्ये उपयोग केला तर तो आपल्या शास्त्रातही भर घातल्यासारखं होणार नाही का? त्यासाठी म्हणून मी एक उद्योग करून ठेवला होता की आयुर्वेद आणि योग अशा दोन्ही गोष्टींना एका दृष्टिकोनातनं, एका चष्म्यातनं बघून एक होलिस्टिक योगा थेरपी नावाची एक कन्सेप्ट तयार केली होती. खरं तर बऱ्याच वर्षापूर्वीपासनं गाडगीळ सर आयुर्योग याच्यावर खूप स्ट्रेस देत आहेत, खूप काही त्याच्याबद्दल बोलत आहेत, आणि त्यातनंच उत्पन्न झालेलं हे खरं तर आमचं एक छोटंसं पिल्लू. आता होलिस्टिक योगा थेरपी याचं मी डेफिनेशन केलंय. होलिस्टिकचा याचा अर्थ असतो असा होतो की सर्वांगीण विकास, सर्वंकष विचार. योग काय आहे? तर योग एक इंडियन सिस्टम आहे जी सेल्फ डेव्हलपमेंटसाठी आणि सेल्फ इव्हॉल्वमेंटसाठी निर्माण केलेली आहे. आणि थेरपी म्हणजे काय? थेरपी इज द अल्टिमेट करेक्शन इन डिस्टर्बन्स दॅट हॅज हॅपन ड्यू टू व्हेरियस कॉजेस. संप्राप्तिभंग म्हणजे आपण चिकित्सा म्हणतो की नाही? झोप? मला भीती आहे, मी सांगितलं आधीच. संप्राप्तिभंगाला चिकित्सा म्हणतो. मग योग चिकित्सा करायची म्हणजे काय? की आपल्याला योगिक संप्राप्ती कळली पाहिजे आणि ती कुठं तोडायची हे कळलं पाहिजे. मग ते आसनाने तुटलेलं असेल तर आसन द्या, प्राणायामानं तुटणार असेल तर प्राणायाम द्या, परंतु आधी समजून तर घ्या. हे समजून घेण्यासाठीचं एक तंत्र किंवा हे समजून घेण्यासाठीचं एक शास्त्र हायपोथेटिकली मी तुमच्या समोर आज ठेवतोय, ज्याचं नाव आहे होलिस्टिक योगा थेरपी. याच्यामध्ये आपण आयुर्वेद आणि योग या दोन विशेषतः ह्या दोघांना आपण इंटिग्रेट केलंय. ठीक आहे, इथपर्यंत सगळे आहेत बरोबर? लेट्स मूव्ह अहेड. आता वंध्यत्व. तर आयुर्योगाच्या दृष्टिकोनातनं किंवा होलिस्टिक योगा थेरपीच्या दृष्टिकोनातनं वंध्यत्वाचा विचार करताना कुठकुठल्या गोष्टींचा विचार करावा लागेल ती कन्सेप्ट समजून घेण्यासाठी. तर आपल्याला एक कोश संकल्पना उपनिषदांमध्ये आलेली आहे, पंचप्राणांची एक संकल्पना आहे, त्रिविध शारीर म्हणून एक खूपच सुंदर कन्सेप्ट आहे, त्याचा आपल्याला विचार करावा लागेल. आयुर्वेदीय दृष्ट्या विचार करताना म्हणजे खरं तर पत्की मॅम आणि दीक्षित मॅम यांनी इतकं सांगून ठेवलंय की माझ्याकडे काही शिल्लक राहिलं नाही. त्यामुळे जे काही मी तयार करून आलोय किंवा विचार केलाय ते तुमच्यासमोर मांडतोय. तर आयुर्वेदीय दृष्टिकोनातनं गर्भसंभव सामग्री, वातदृष्टी, कुपित वायू, योनिवापद आणि मानस हेतू हे निश्चितच आहेत. हे आत्तापर्यंतच्या लेक्चरमधनं सिद्ध झालंय. मग तो प्रत्येकानंच ह्या सूत्राचा उहापोह केलाय, सौमनस्यम गर्भधारणानाम. तर ह्या सगळ्यांचं आपण इंटरप्रिटेशन बघू. मी ह्या ज्या काही गोष्टी सांगणार आहेत त्या गोष्टी फक्त वंध्यत्व
उत्पत्तच नसून आपल्याकडे येणाऱ्या कुठल्याही व्याधीमध्ये ज्या ठिकाणी सायकिक ॲस्पेक्ट इन्व्हॉल्व आहे, सायकोसोमॅटिक डिसीजेस, ऑटोइम्युन कंडिशन्स, किंवा नवीन ज्या आता उत्पन्न होत आहेत, नवीन नवीन ज्या डिमेन्शियासारख्या कंडिशन्स, कॅन्सरसारख्या, या सगळ्या केसेसमध्ये आपण ह्या दृष्टिकोनातून विचार करू शकतो का, असा विचार तुम्ही सर्वांनी करायचा आहे. ठीक आहे. यातली पंचकोश थेअरी. आता पंचकोश ही संकल्पना मला पतंजली वाचताना कळली. पतंजलीने जी संप्रज्ञात समाधी सांगितलेली आहे, त्या संप्रज्ञात समाधीचा अभ्यास करत असताना कुठंतरी मला उपनिषदामध्ये पंचकोश थेअरीकडे जाता आलं. याच्यामध्ये काय आहे की 5 कोश आहेत. कोश म्हणजे काय? कोश म्हणजे साधारणपणे आवरण, शीत. ठीक आहे. ते 5 कोश कोणते आहेत? अन्नमय आहे, प्राणमय आहे, मनोमय आहे, विज्ञानमय आहे, आनंदमय आहे. आता ह्या 5 कोशांना समजून घेण्यासाठी थोडंसं सिम्प्लिफाय केलं आहे की अन्नमय कोश म्हणजे काय की फिजिकल लेवल ऑफ एक्झिस्टन्स. ज्या ज्या गोष्टी फिजिकल एक्झिस्टन्समध्ये आहेत त्या सगळ्या गोष्टी येतील अन्नमय कोशाच्या अंतर्गत. ज्या गोष्टी फिजिकल फॉर्ममध्ये अस्तित्वात नाही आहेत परंतु ज्या क्रियात्मक फॉर्ममध्ये आहेत त्या सगळ्या गोष्टी येतील फिजिओलॉजिकल म्हणजे प्राणमय कोशाच्या अंतर्गत. ज्या गोष्टी विचार या स्वरूपामध्ये आहेत मग ते सगळ्या प्रकारचे विचार ते सगळे जाईल मनोमय कोशामध्ये. त्या विचारांमध्ये योग्य अयोग्य ह्या ज्या काही डिव्हिजन्स आपण करतो चूक बरोबर त्या विज्ञानमय कोश इंटेलेक्च्युअल लेवलला म्हणजे त्या इंटेलेक्च्युअल लेवल ऑफ एक्झिस्टन्स आणि त्याच्या पुढची जी काही लेवल एक्झिस्टन्स आहे जी आत्म्याच्या सर्वात क्लोज आहे ती आहे आनंदमय कोश म्हणजे स्पिरिच्युअल लेवल ऑफ एक्झिस्टन्स. ह्या 5 स्वरूपामध्ये आपण उपस्थित असतो. म्हणजे आज जो निसार तुम्हाला दिसतोय तो अन्नमय कोशातला निसार आहे. तो तुम्हाला दिसतोय कारण त्याचं प्राणमय कोश ऍक्टिव्ह आहे. तो हे सगळं काही हसणं, खेळणं, बोलणं, रडणं हे जे काही करतोय ते मनोमय कोशातला तो निसार तुम्हाला दिसतोय. इथं मी काहीतरी अगदीच विचित्र काहीतरी करत नाहीये. म्हणजे माझं इंटेलेक्ट कुठेतरी साबूत आहे. तो तुम्हाला विज्ञानमय कोशातला निसार आहे आणि त्याच्या आतला आनंदमय कोश. अशा 5 कोशांचं जेव्हा एकत्रीकरण होतं किंवा संलग्नीकरण होतं तेव्हा माणूस येतो. कुठलाही व्याधी जो निर्माण होतो तो केवळ एका कोशावर निर्माण होत नाही. बहुतांशी व्याधीची उत्पत्ती ही कुठल्या तरी कोशावर झाली आहे आणि त्याचा इफेक्ट तुम्हाला दुसऱ्या कोशावर बघायला मिळतो. उदाहरणार्थ ॲक्सिडेंट झाला, बरोबर, ॲक्सिडेंट झाला आणि गुडघा फ्रॅक्चर झाला, वेदना होत आहेत, रडतोय, म्हणजे काय? व्याधीची उत्पत्ती कुठं होती? अन्नमय कोशावर होती आणि त्याचा इफेक्ट कुठं दिसला? मनोमयवर दिसला. तसंच ती नाही म्हटली डोकं दुखतंय खूप, उत्पत्ती आणि त्याचा इफेक्ट. तर अशा कोशांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी व्याधींचे हेतू आपल्याला दिसतात. ते हेतू शोधून त्याचा इफेक्ट कुठल्या कोशावर आपल्याला दिसतोय ते आपल्याला युक्तीनं किंवा अनुमानानं किंवा म्हणजे प्रमाणाच्या साह्यानं आपल्याला बघायचं असतं. हे इथपर्यंत कोशाचं कळलं. ठीक आहे. एनी कन्फ्युजन? लेट्स गो टू द नेक्स्ट. हे पंचप्राण म्हणजे खरं तर वाताचे 5 प्रकार आणि पंचप्राण याच्यामध्ये अजूनही माझं बरंचसं जम्बलिंग चालू आहे. परंतु जो अर्थ मला कळला किंवा मला प्रॅक्टिकली माझ्या पेशंट्समध्ये इथं आणि बाहेर म्हणजे इथं खरं तर योग चिकित्सेसाठी पेशंट नाही मिळत. मी जे काही 700-800 पेशंट बघितलेत ते सगळे भारताबाहेरच बघितलेत कारण ती लोक खरंच श्रद्धेनं करतात. आपल्या इथली लोक नाही करत दुर्दैवानं. त्यांच्यामध्ये मला हे सगळं अनुभवायला मिळालंय. तर हे पंचप्राण प्राण उदान समान अपान व्यान नावं सेमच आहेत. आता ह्या प्राणांची कार्य मी जी समजली की प्राणाचं कार्य म्हणजे आत घेणं इन्सेप्शन, उदानाचं कार्य धरून ठेवणं किंवा व्यक्त करणं, समानाचं कार्य पाचन, अपानाचं कार्य एक्सक्रिशन आणि व्यानाचं कार्य ट्रान्सपोर्टेशन. नथिंग टेक्निकल.
हे फक्त समजण्यासाठी. हे कसं आहे, त्याचं कसं जस्टिफाय करायचं, त्याचे रेफरन्सेस काय, हे सगळे आहेत. ते ज्या कोणाला हवे असतील ते आपण नंतर देऊ शकतो. आता मुद्दा इथं असा महत्त्वाचा आहे की हे 5 प्राण फक्त अन्नमय कोश नव्हे, तर प्रत्येक कोशावर त्यांचं कार्य आहे. आनंदमय कोशाला हात मी लावला नाही, परंतु विज्ञानमय कोशापर्यंत मनोमय कोशावर ह्या 5 प्राणांचं कार्य मला बघायला मिळालंय. विशेषतः जे काही मानसभाव विपरीत होतात ते ह्या 5 प्राणांपैकी कुठला तरी प्राण किंवा सगळे प्राण बिघडलेत मनोमय कोशावर. झोप येण्यासारखंच आहे, म्हणून मी थोडंसं उदाहरणानं समजावून सांगतो. ठीक आहे. कुठली गोष्ट ऐकून घ्यायची, आतमध्ये घेणं, हे इंजेक्शन, एनी काइंड ऑफ टेकिंग इन इज द फंक्शन ऑफ प्राण. मग आता एक अशा व्यक्ती तुम्हाला आसपास मिळतील की ऐकूनच घेत नाही हो. विशेषतः ज्या मुलींचं लग्न झालंय, ऐकूनच घेत नाही. हे ऐकूनच घेत नाही म्हणजे काय आहे? अरे मी फक्त बोलले तर म्हटले आणि त्यानं कानामागं मारली. एक्स्ट्रीम व्यक्ती, उदाहरण. किंवा हो तसंच आहे. किंवा तो एक्सप्रेसच करत नाही. आपण कितीही बोललो तरी तो मनातल्या भावना व्यक्तच करत नाही. थायरॉइडच्या पेशंटमध्ये, ज्यांना ज्यांना थायरॉइड आहे त्या सगळ्या पेशंट्समध्ये ही एक खूप कॉमन लिंक मला सापडली की त्यांना व्यक्त होता येत नाही. व्यक्त करणं उदानाचं कार्य. ज्यांना व्यक्त करता येत नाही त्यांचं उदान बिघडलंय. काही लोक असतात जे ऐकून घेतात, आतमध्ये साठवून ठेवतात, काही दिवसाने येतात, तू मला असं असं म्हटली होती, तुझी हिंमत कशी झाली? अरे ते तेव्हा झालं होतं, ते 10 दिवसानंतर का? ते पचनाला तेवढा वेळ लागला. लिव्ह असाइड द लाइटर भाग. प्रमेह म्हणणं चुकीचं आहे. डायबिटीसच्या लोकांमधला एक मानसिक लेवलचा माझा एक छोटासा असा अभ्यास की ती सगळी लोक खूप काही इन्फॉर्मेशननं फ्लडेड असतात. मानसिक दृष्ट्या त्यांचं पचन खूप स्ट्रॉंगली कुठेतरी बिघडलेलं असतं मानसदृष्ट्या. तशाच प्रकारे आपण आणि तशाच प्रकारे व्यान. काही लोकांना सगळं सांगितल्यानंतर त्यांना त्यावेळी पटतं आणि नंतर त्याची कृती ही अगदी विपरीत असते. म्हणजे त्यांचा मनोमय कोशातला व्यान बिघडलाय, मनोमय कोशातला व्यान बिघडलाय. अशा प्रकारे जर विचार केला तर बहुतांशी सायकोसोमॅटिक म्हणून आपल्याकडे येणाऱ्या लोकांचं आपल्याला कुठेतरी डायग्नोसिस करणं मानसिक लेवलला सोपं जाईल. आणि म्हणून हा पंचप्राणांचा विचार. थोडाफार लक्षात आलाय? खूपच ब्लँक चाललंय किंवा वर्ण चाललंय असं नाहीये ना? हां, जर खूपच असं वाटत असलं तर जोरजोरात टाळ्या वाजवायच्या, मी शांत बसेल. माझी कॉलेजमधली युक्ती होती ही. हे तिसरं एक गणित आहे. त्रिविध शारीर म्हणजे स्थूल शारीर, सूक्ष्म शारीर आणि कारण शारीर. कारण शारीर म्हणजे आपण त्याला आत्मा ह्या लेवलला हे करू. परंतु हे जे सूक्ष्म शरीर जे आहे, हे सूक्ष्म शरीर ॲक्च्युली इज द ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉट एव्हर इज गोइंग ऑन कॉन्शियस लेवल. म्हणून मी या सूक्ष्म शरीराला माझ्या सोयीसाठी म्हणून सबकॉन्शियस बॉडी किंवा सबकॉन्शियस स्टोरेज असं म्हणतो. की ज्या काही गोष्टी कॉन्शियसली चालतात त्याचं एक इम्प्रेशन हे सबकॉन्शियसला होत असतं आणि ते सबकॉन्शियस गार्बेज भरत 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 गेलं की नंतर त्या गडबड घोटाळ्यातनं काहीतरीच वर येतं. त्यामुळे एखाद्यानं आनंदाची बातमी सांगितली, एखाद्याचं चांगलं झालं की आपल्याला ईर्ष्या व्हायला लागते. जिथं राग यायला पाहिजे तिथं व्यक्तच होता येत नाही, जिथं आनंद व्हायला पाहिजे तिथं कळत नाही. तर हे जे काही आहे सबकॉन्शियस गार्बेज, हे जे काही सूक्ष्म शरीर आहे, त्या सूक्ष्म शरीरावर ज्या स्थूल शरीराचे इम्पॅक्ट्स होतात ते इम्पॅक्ट्स आपण कॅरी करत असतो आणि त्यातूनच बरेचसे मानस हेतू घडत असतात.
आणि हेच मानस हेतू विविध व्याधींसाठी कारणीभूत असतात. ठीक आहे, मी आता फक्त एक एक कन्सेप्ट सांगतो, या कन्सेप्टला कसं जोडायचं त्याच्याबद्दल आपण बोलूयात. मला थोडंसं वेळेचं भान राहत नाही, मला प्लीज तुम्ही तिकडनं इन्फॉर्म करा जेव्हा मला संपवायचं असेल. आता आपण आपल्या मूळ मुद्द्याला येऊयात. इन्फर्टिलिटी साधारणपणे एक शारीरिक हेतू, एक मानस हेतू आणि एक प्रारब्ध, अशा तीन याच्यामध्ये आपण हे वेगली इन्फर्टिलिटीला मोडूयात. आणि मग या तीनही हेतूंवर, शारीरिक हेतूंवर, मानस हेतूंवर आणि प्रारब्धावर, प्रारब्धाची चिकित्सा करता येते की नाही आता हे काही आपल्याला माहिती नाही करता येत, परंतु काही करता येऊ शकतं का बाबा योगाच्या माध्यमातून, बघूयात. जमलं तर ठीक, नाहीतर तसंही काही करता येणार नाहीये. बरोबर. हा एक पठ्ठा सकाळपासून आपण ऐकतोय. सर्वात जास्त त्रासदायक इन्फर्टिलिटीमध्ये कोण आहे? वायू. म्हणजे कुठंतरी योगाच्या माध्यमातून, आणि आता इथून पुढे मी ज्या काही गोष्टी बोलणार आहे त्या सगळ्या योगाच्याच माध्यमातून बोलणार आहे, योगाच्या दृष्टीनेच बोलणार आहे. समहाऊ आपण जर ह्या वायूला नियंत्रित करू शकलो तर इन्फर्टिलिटी चिकित्सेमध्ये योगाचं प्रयोजन सिद्ध होईल. बरोबर. सगळा संघ ॲग्री आहे या बाबतीत? गुड. हा नाही ॲग्री. हे चार गोष्टी मला खूप सोप्या वाटतात, कारण पेशंटला समजायला सांगता येतात. इन्फर्टिलिटीचा पेशंट आला की ऋतू, क्षेत्र, अंबुबीज, आणि ते समजतं पण. म्हणजे इतकं सोपं करून ठेवलं सुश्रुतांनी की ते खरंच समजतं. सामान्य लोकांना, ज्यांना आयुर्वेदातलं काही कळत नाही, त्यांनाही समजून सांगायला सोपं पडतं. आता आपण एक एक भाग बघू की ऋतूमध्ये योगाचा काय उपयोग आहे, क्षेत्रामध्ये कसं योग वापरू शकतो आपण, अंबू आणि बीजामध्ये. तर सुरुवात करूयात. ऋतुकाल. ऋतू हा भाव सुधारण्यासाठी जर आपण ब्रह्मचर्याचं पालन केलं तर निश्चित ऋतुकाल हा बेटर होईल. म्हणजे दीक्षित मॅडम ज्या सांगत होत्या की आपण कशा प्रकारे वागलं पाहिजे, ब्रह्मचर्य म्हणजे ॲब्स्टिनन्स इथं तसा अर्थ नाही. ब्रह्मचर्य म्हणजे काय? ब्रह्मासारखी चर्या. ब्रह्म कुणाला म्हणायचं? ज्याला कळतं. म्हणजे समजून घेऊन आपण जर आपलं काम, आपलं आयुष्य जगत राहिलो समजून घेऊन, तर त्याला ब्रह्मचर्य म्हणायचं. ठीक आहे. आता हे समजून घेण्यावरून एक आठवलं, माझी योगाची जी व्याख्या केलेली आहे ती व्याख्या केली आहे की कुठली गोष्ट तुम्ही समजून केली की ती योग होते. ॲग्री आहात तुम्ही याला? जे ॲग्री नाहीत त्यांच्यासाठी. तुम्ही सकाळी झोपेतनं उठल्यानंतर असं करता का? किती जण करतात? बहुतेक लोक करतात है ना. आणि तेच तुम्ही निसर्गाकडे येतात क्लासला, 500 रुपये देता, मी आपलं छानपैकी अलंकारिक भाषेमध्ये किंवा चांगल्या स्वरामध्ये, नाव रेज युअर हँड्स अप अँड स्ट्रेच युअरसेल्फ. सकाळी तुम्ही तेच केलं होतं ना, मग मला 1000 रुपये का देताय? आलं लक्षात? किंवा खूप तुम्ही आता बसले, म्हणजे आता उठल्यानंतर प्रत्येक जणाला ह्याचं, प्रत्येक जणांना अनुभव घ्यायचा आहे. उठल्यानंतर बऱ्यापैकी लोक काय करणार आहेत? बरोबर. आणि माझ्या बॅक पेनच्या क्लासला आल्यावर काय करणार मी? सिट स्ट्रेट, टेक युअर हँड्स ऑन युअर बॅक, जस्ट गो बॅक अँड गिव्ह मी 1000 रुपीज. प्रत्येक जण श्वास घेतो, प्रत्येक जण येस नो, मला भूतांची भीती वाटते, पण परत माझ्याकडे येता. मी काय करतो शहाणपणा? नाव ब्रीद इन अँड ब्रीद आउट. आतापर्यंत तुम्ही तेच करत होता की? वेगळं काय आहे? या गोष्टीला योगा म्हणताय आणि याला नाही म्हणत. ह्याच्यामध्ये वेगळं काय आहे की तुम्ही तीच ॲक्शन कॉन्शियसली केली आहे. श्वास आताही घेताय, परंतु तो श्वास तुम्ही बघताय. म्हणजे कुठलीही गोष्ट अवेअरनेस न केली, कुठलीही गोष्ट जाणून केली की तो योगा असतो. म्हणजे ज्यावेळेस आम्हाला सर म्हणायचे योगा इज नॉट अ जॉब ऑफ 1 hour ऑन द मॅट, इट हॅज टू बी डन बाय 24/7 फॉर 24/7, कधीच कळलं नाही.
24 तास कसं असं करून बसतो 24 तास? नाही शक्य, प्रॅक्टिकली शक्य नाही. परंतु अशा प्रकारे केलं तर माझी प्रत्येक ॲक्शन जर मी कॉन्शियसली केली, जाणून केली, तर ती योग असते. आणि हेच ऋतुकालामध्ये करायचं आहे. तुमचा आहार, तुमचा विहार, तुमचा विचार, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही समजून कराल, हे जे काही करते ते योग्य आहे की अयोग्य आहे, हे करायला पाहिजे का, हे विरुद्ध आहे का, हे हितकर आहे का, असा जेव्हा तुम्ही विचार करून करता त्यावेळेस ॲक्च्युली तुम्ही योग चिकित्सा स्वतःची करत असता. आलं लक्षात? लेट्स गो टू द नेक्स्ट टॉपिक. म्हणजे त्या मराठी न समजणाऱ्या भगिनीबद्दल क्षमा, कारण ते मराठीत छान वाटतं बोलायला. क्षेत्र. आता क्षेत्राच्या संदर्भात, त्र्यावर्त योनीच्या संदर्भात जितक्याही काही गोष्टी आहेत, म्हणजे जनरलाइज नाही करत मी, परंतु बहुसंख्य गोष्टी जर सरांनी परवानगी दिली तर मी असं म्हणू इच्छितो की त्या अवरोधजन्य संप्राप्ती त्याच्यामध्ये बहुतेक वेळा बघायला मिळते. क्षयात्मक संप्राप्ती आहेच. म्हणजे काल तुषारबरोबर बोलताना खूप छान मुद्दा आला. तुषारचं असं म्हणणं होतं की आपण आसनांना संतर्पण करणारी आसनं आणि अपतर्पण करणारी आसनं याच्यामध्ये जर आपण विभागू शकलो तर चिकित्सेमध्ये डायरेक्टच त्याचा फायदा होईल. आणि ज्यावेळेस मी प्रवासामध्ये आम्ही बोलत होतो, मला खरंच असं खूप स्ट्रॉंगली वाटलं की हे शक्य आहे. म्हणजे शवासनाला जर मी संतर्पणजन्य म्हटलं आणि हलासनाला मी अपतर्पणजन्य म्हटलं तर होऊ शकेल का? तर समथिंग इफ वी थिंक ऑन दिस, येस, इन फार्देस्ट विजन इट इज पॉसिबल. अशा प्रकारे आयुर्वेदाच्या दृष्टीनं प्रत्येक क्रियेचा आणि प्रत्येक गोष्टीचा आपल्याला विचार केला तर आपल्या चिकित्सेमध्ये त्याचा डायरेक्ट कुठंतरी इम्प्लिमेंट आपल्याला करता येणार आहे. असो, तर अवरोधजन्य संप्राप्ती आहे. मग तिथला अवरोध जर आपण दूर करू शकलो समहाव, तर आपण इन्फर्टिलिटीच्या चिकित्सेमध्ये योग चिकित्सेचा वापर करून आपल्याला फायदा होईल की नाही होणार? झोप, नंतर योनी व्यापद. बऱ्यापैकी योनी व्यापदामध्ये जे वर्णन येतं ते स्ट्रक्चरल वर्णन पण आहे, बऱ्यापैकी स्ट्रक्चरल वर्णन आहे, संवृत्त विवृत्त वगैरे ज्या काही गोष्टी आलेल्या आहेत त्याच्यामध्ये. मग ह्या योनी व्यापदाची चिकित्सा करत असताना काय सांगितलंय? स्निग्ध स्विन्ना तथा योनीन दुस्थिता स्थापयत पुन्हा. जी दुस्थिती योनी आहे तिला पुन्हा स्थापन करायचं. मग ह्याच्यामध्ये जर आपल्याला योगिक क्रियांचा फायदा झाला तर तो फायदा अल्टिमेटली इन्फर्टिलिटीच्या चिकित्सेमध्ये होईल. राईट? लेट्स सी फायदा होतो का. गुगल सरांच्या सौजन्यानं ज्यांनी कुणी हे फोटो काढलेत त्यांना ड्यू क्रेडिट देतो. मला खूप घाईत स्लाईड बनवली तेव्हा मला ते डिक्लेरेशन देता आलं नव्हतं, त्याबद्दल क्षमस्व. आता हे सगळे जर तुम्ही बघितले तर ह्या सगळ्या गोष्टी कुठंतरी तुमच्या त्या क्षेत्रामध्ये काहीतरी हालचाल घडवतात. म्हणजे जर मी अर्धमत्स्येंद्रासनाचं उदाहरण घेतलं तर ज्यावेळेस मी पूर्णपणे हे ट्विस्ट करतोय अँड नॉट ॲज अ नॅचरल थिंग, जाणून बुजून ट्विस्ट करतोय, तेव्हा तिथं दबून बसलेला, थांबून राहिलेला वायू विस्थापित व्हायला मदत होईल. जर कुठला अवरोध असला तर ह्या सगळ्या आसनांचं जर तुम्ही बघितलं तर ह्या सगळ्या आसनांचं कुठंतरी काम हे अपानावर आणि त्र्यावर्त योनीच्या क्षेत्रामध्ये आहे. एक राजकपोतासन येतं ज्याच्यामध्ये पूर्णपणे तुम्ही पूर्ण स्ट्रेच तुमचा पेल्विक रिजन झालेला असतो. म्हणजे तिथं ज्या योनीचं ज्या संकीर्णत्व आहे किंवा काय म्हणू आपण त्याला, कॉन्स्ट्रिक्शन आहे, संकोच जो आहे तो दूर होऊ शकतो का? तर निश्चित होऊ शकतो. गर्भाशयाला बल ह्या गोष्टींना मिळू शकेल का? व्यायाम मिळू शकेल का? तर निश्चितच मिळू शकेल. मग पुढच्या वेळेस आसनं निवडताना आपलं जर निदान झालंय की या ठिकाणी वायूचा अवरोध आहे तर तो अवरोध कुठल्या प्रकारचा आहे, कुठल्या लेवलला आहे, हा विचार करून त्या भागावर कार्य करणारी जर आपण आसनं निवडली तर ते योगिक प्रिस्क्रिप्शन, ते आसनांचं प्रिस्क्रिप्शन हे ॲप्टली लागू पडेल. बरोबर? किती वेळ आणखी? अच्छा, तुम्हालाही माहिती नाही. हा वियोग आहे.
पण मग माझी चूक नाही आहे, मी आधीच तुमच्या लोकांना सांगितलं होतं वेळ सांगा. वेळ जास्त झाली तर तुम्ही मला काही बोलायचं नाही. प्राणायाम, या प्राणायामाचा सुद्धा खूप मोठा रोल आहे. म्हणजे प्राणाची आणि मनाची गती ही एकमेकांना पूरक आहे. ज्यावेळेस तुमची मनाची स्थिती खूप जास्त विपरीत झालेली असते, खूप जास्त वाढलेली असते. राग आल्यानंतर कोणी असं करतं का, मैं तेरी जान ले लूंगा, असं कोणी करतं का, मैं तेरी जान ले लूंगा? काय झालंय, मला राग आलाय आणि माझा प्राण, माझा श्वास वाढलाय. आणि तेच गर्लफ्रेंडला आय लव्ह यू म्हणताना कोणीतरी असं आय लव्ह यू असं करतं का कोणी? नाही. त्या ठिकाणी मनाची माझी स्थिती आनंददायी असते, म्हणून आय लव्ह यू. काय झालं, माझा श्वास शांत आहे का? कारण माझं मन शांत आहे. म्हणजे जिथं जिथं मन बिघडलेलं आहे तिथं तुम्ही प्राणाचं मदत घेऊन त्याला खाली करू शकता. याच्यामध्ये अनुलोम विलोम आहे, तो शाहरुख खानचं जे फोटो दिलाय, कारण पठ्ठ्यानं 2000 कोटी कमावलेत, त्याला थोडंफार क्रेडिट द्यायला पाहिजे. म्हणून ॲक्च्युली उज्जाई प्राणायाम हा जवळपास प्रत्येक प्राणाला उघडण्यासाठी एक वेगळ्या पद्धतीनं आम्ही मांडलेला आहे. म्हणजे ह्या सगळ्या क्रिया ज्या आहेत त्यांच्यामध्ये थोडेसे बदल घडवलेले आहेत. की उज्जाई प्राणायाम करताना जर तुम्ही तुमचं उदानाचं क्षेत्र पूर्णपणे असं विस्तार केला आणि नंतर सोडताना असं केलं, म्हणजे तो उज्जाई प्राणायाम खरं तर असा आहे. तर ह्याचे बऱ्यापैकी रिझल्ट्स आम्हाला केसेसमध्ये बघायला मिळालेले आहेत. याच्या मागची फिलॉसॉफी आणि त्या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी वेळ खूप कमी आहे. कधी भविष्यात आपण जर परत भेटलो ह्याच विषयाला धरून तर ह्या गोष्टी निश्चितच मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करेल, कारण आपल्याला अजून बरंचसं पुढं जायचं आहे. दुर्दैवानं आपण बऱ्यापैकी वैद्य योग देत असताना आसन, प्राणायाम आणि ध्यान एवढ्याच गोष्टीमध्ये अडकतो. खरं तर इन्फर्टिलिटीच्या जेवढ्या केसेसमध्ये मला सक्सेस मिळाला आहे, खूप जास्त केसेस नाही आहेत, परंतु जेवढ्या केसेसमध्ये सक्सेस मिळाला आहे त्यांच्यामध्ये उड्डाणबंधानं खूपच मदत केली आहे. जर तुम्ही उड्डाणबंधाचं जर प्रॉपर फिजिक्स बघितलं तर ते सरळ सरळ तिथला वायू विस्थापित करण्यासाठी किंवा तिथला अवरोध ॲटलिस्ट दूर करण्यासाठी, बाजूला सरकवण्यासाठी याची खूप मोठा रोल आहे. हे इकडं करायचं असतं नाही का. त्याच्यानंतर नवली हा षडकर्माचा खूप सोपा भाग आहे. खरं तर इट्स जस्ट अ टेक्निक. तुम्हाला जर उड्डाण जमला तर नवली जमायला काही अवघड नसतं. आणि नवली येण्यासाठी तुमचं पोट माझ्यासारखं असलं म्हणजे नवली जमणार नाही असं नाही आहे. म्हणजे परत पोटाच्या घेराचा आणि नवली आणि उड्डाणाचा काही संबंध नाही आहे खरं तर. परंतु आपण योगाला फक्त पातळ होण्यासाठीच म्हणून बघतो, किंवा हे ॲक्टर सगळे असे पातळ असतात म्हणून आपल्याला असं वाटतं की योगाचा तेवढा एकच फायदा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कर्णरंध्र आणि कपालरंध्र धावती हा साधारणपणे कुठल्याच योगा क्लासमध्ये न केला जाणारा विचार, परंतु अत्यंत सुंदर रिझल्ट्स ह्याचे हॉर्मोन इम्बॅलन्सवर, स्पेशली PCODच्या रुग्णांमध्ये खूपच याचे रिझल्ट्स मिळालेले आहेत. थायरॉइडचे पेशंटमध्ये म्हणून ही प्रोसेस आम्ही सुरू केली होती, परंतु त्याचे साईड बेनिफिट्स आम्हाला PCODच्या आणि हॉर्मोनल इम्बॅलन्सच्या केसेसमध्ये खूप जास्त चांगल्या प्रकारे मिळाले. बीज, आता ह्या बीजाचा विचार मला असं वाटतं आयुर्वेदीय दृष्टीनं आपण खूपच विस्तृत केलेला आहे. योगानं सुद्धा ह्या बीजाचा विचार केला आहे का ते आपण बघूयात. बरं, म्हणजे आता ही एक स्लाइड वर खाली झाली आहे. खरं तर अन्नमय आणि प्राणमय कोश ह्या दोन कोशांवर शुद्धी म्हणून जे षडकर्म आलेले आहेत त्याच्यामध्ये धौतीचा वापर नक्की करून बघा. म्हणजे पंचकर्माबरोबर जर षडकर्माचा वापर केला तर हे नित्य करण्याच्या गोष्टी आहेत. आठवड्यातनं एकदा किंवा आठवड्यातनं दोनदा असं केलं तर बहुतेक वेळा जो काही आमनिर्मिती होते किंवा आमसंचय होतो तो सगळा आमसंचय, आमनिर्मिती यातनं दूर केला जाऊ शकतो. याच्यामध्ये 3 आहेत. पहिला आहे ते वस्त्रधौती आहे, ती वमनधौती आहे किंवा कुंजल क्रिया असं म्हणतात, आणि ती दंडधौती आहे. हा एक कॅथेटर असतो,
पूर्ण पाणी पिऊन तो कॅथेटर आतमध्ये घालायचा आणि नंतर त्या कॅथेटरमधनं पाणी बाहेर काढायचं. याची ही फिलॉसॉफी जी आहे की ह्याचं फिजिकल म्हणजे बेनिफिट तर आहेतच आहेत, याचे सायकोलॉजिकल बेनिफिट पण खूप जास्त आहेत. बीजदृष्ट्यान मनोमय आणि विज्ञानमय कोश. बहुतेकदा असं आपल्याला बघायला मिळतं की सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत तरीही कन्सीव्ह होत नाही आहे. मग त्याचा विचार कसा केलाय? तर असं झालं होतं की आमच्या गावामध्ये एक केस माझ्याकडे आली आणि जवळपास 2-1 वर्ष मी त्यांना चिकित्सा दिली. त्यांनी इमानदारीने सगळे कर्म वगैरे सगळी केली, मी गावातच त्यांची कर्म केली, परंतु फायदा काही झाला नाही. आणि नंतर एक महाराज आले. त्या महाराजांनी त्यांना खेट्या घालण्यासाठी, खेट्या घालणं हा प्रकार आमच्या गावाकडे असतो, इकडे त्याला काय नाव माहीत नाही, परंतु दर गुरुवारी एक देवस्थान आहे आमच्यापासून, देवगड म्हणून एक देवस्थान आहे, दत्ताचं देवस्थान आहे, तिथं पायी चालत जायचं आणि पायी चालत यायचं. जे साधारणपणे इट्स अप्रॉक्सिमेटली 20 किलोमीटर ऑर समथिंग. परंतु ते कपल इतकं डेस्परेट होतं की त्यांनी ते केलं आणि साधारणपणे काहीतरी 6 की 7 खेट्या झाल्या आणि ते पेशंट कन्सीव्ह झालं. म्हणजे हा भाग खरं तर चमत्कार म्हणून किंवा काहीतरी घडलं असेल म्हणून सोडून देण्यासारखा होता, कारण अशा केसेस आम्ही ऐकतो, परंतु मॉडर्न सायन्सचं इतकं मोठं आपल्या मनावर सगळं डोक्यावर आहे की हे शक्यच नाही आहे, किंवा जे लॉजिकला पटत नाही त्याला मान्य करायचं नाही. एव्हिडन्स काय किंवा कुठल्याही गोष्टीला प्रत्यक्षाचं प्रमाण असल्याशिवाय मान्य करायचं नाही, अशी एक वाईट खोड आपल्याला आहे. मी त्या केसचा योगिक दृष्टीने विचार केला तर मला एक टर्म सापडली, क्रियायोग. पतंजलींचा क्रियायोग. पतंजलींनी 2ऱ्या अध्यायाची सुरुवातच क्रियायोगाने केलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक दोष त्यांनी स्वतःवर ओढून घेतलाय. ग्रंथरचनेमधला दोष, पुनरुक्ती. तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान हे जे काही 3 गोष्टी आहेत त्या नियमामध्ये पतंजली सांगतात पुढे जाऊन, आणि आधी क्रियायोग वर्णन करताना ते त्याचं सेपरेट विश्लेषण करतात. त्याची गरज काय आहे? त्याच्या फलश्रुतीमध्ये मला त्यांच्या याचं उत्तर मिळालं. त्यांची त्यांनी फलश्रुती अशी सांगितली आहे, क्लेश तनुकरणार्थ म्हणजे समाधी भावनार्थश्च क्लेश तनुकरणार्थ, अशी त्यांनी त्याची सांगितली आहे. तर त्यांनी सांगितलेले जे काही क्लेश आहे, ह्या क्लेशांचा ज्यावेळेस मी अभ्यास केला, माझ्या शिक्षकांशी बोललो, त्यावेळेस कुठेतरी असं जाणवलं की जे जन्मतःच तुमच्यामध्ये उपस्थित असतात ते 5 बेसिक भाव, तुमच्या सगळ्या भावनांचा जन्म, तुमच्या सगळ्या सायकोलॉजिकल गोष्टींचा जन्म कुठून होतो? तर इथनं होतो. हे 5 मायबाप आहेत. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश. हे 5 क्लेश आहे. आणि ह्या क्लेशांना जर दूर करायचं असेल, ह्या क्लेशांना जर तनू करायचं असेल तर क्रियायोग सांगितलाय, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. तप म्हणजे काय की काहीतरी ऍक्टिव्हली तुम्ही एफर्ट्स घ्यायला पाहिजेत. तप म्हणजे उपाशी राहणं नाही. तो राजा 12 वर्ष तप करत होता, मग आपल्याला टीव्हीला दाखवलं जातं लांब दाढी वाढली आहे, असं आपलं वृक्षासनामध्ये आहे आणि त्याला वारुळानं घेरलंय. तसं तप नाही आहे. तप म्हणजे सततपणे ॲज अ डिसिप्लिन तुम्ही काहीतरी गोष्टी करत राहणं, ते तप आहे. स्वाध्याय ते आपण का करतोय, ते करत असताना आपल्यामध्ये कुठले बदल अपेक्षित आहेत ह्याचा विचार करणं, तो झाला स्वाध्याय. आणि हे सगळं करत असताना फलाची अपेक्षा न करता केवळ डिवोशन न करायचं, ते झालं ईश्वर प्रणिधान. आता जेव्हा मला एखाद्या मंदिरात जायचंय आणि ते मंदिर कुठेतरी डोंगरावर आहे, त्यावेळेस मी तिथं जाण्यासाठी जे काही एफर्ट्स घेतो ते तप असतं. किंवा दर रविवारी माससाठी चर्चमध्ये जायचं, ते जे जाणं असतं, माझ्या बिझी वेळेतनं, माझ्या सुट्टीच्या वेळेतनं, माझ्या महत्त्वाच्या वेळेतनं मी वेळ काढतोय, ते जे एफर्ट्स घेतो ते तप आहे. तिथं गेल्यानंतर आपण जे काही देवाशी संभाषण करतो ते संभाषण म्हणजे स्वाध्याय आहे. आणि त्या ठिकाणी आपण जे पूर्णपणे समर्पण भावना आपल्यामध्ये असते, तो ईश्वर प्रणिधान आहे. ते सगळं केलं तर तुमचं हे जे काही क्लेश आहेत हे कमी होतात. आणि हे क्लेश म्हणजे मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश, ह्या 2 कोशांवरचं बीजदृष्टींची कारण किंवा ही बीजदृष्टी आहे. मग आता
जर आपल्या फिजिकल लेवलला अन्नमय आणि प्राणमय कोशांच्या बीजावर काहीतरी भावनांचे दुष्परिणाम झाले असतील किंवा काही भावना न ते खराब झालेले असतील, मानसिक काहीतरी दोष असतील, तर ते दोष दूर करण्यासाठी तुम्हाला क्रियायोगाचा वापर करता येतो. ठीक आहे. आज आपण म्हणतो की इन्फर्टिलिटीचं खूप महत्त्वाचं कारण आहे की लेट होते. म्हणजे आई जर 40व्या वर्षी, म्हणजे मुलगी जर 40व्या वर्षी तिने जन्म दिला, याचा अर्थ तिच्या बीजामध्ये ते वीकनेस कुठं ना कुठं आलेला आहे. मग ती मुलगी जेव्हा गर्भधारणेसाठी प्रयत्न करेल तेव्हा तिला उशीर होईल की नाही होणार? सिंपल लॉजिक आहे. आपण जेव्हा म्हणतो की मुलांमध्ये आपले सगळे भाव येतात, म्हणजे ते षडभाव सगळे सांगितलेलेच आहेत, मातृ पितृ सगळे, त्याच वेळेला हे सगळे भाव पण कमी जास्त प्रमाणात किंवा प्रकर्षानं असतील की नसतील? खूपच कन्फ्यूज होतंय का? नक्की. मी उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस माझा मुलगा झाला 2015 मध्ये, एकदम नाकी डोळी माझ्यासारखा होता. जेव्हा जन्माला आली माझ्यासारखं दिसत होता. मी एकदम खुश. आपले सगळे पॅरामीटर आपल्या पोरामध्ये आलेत. म्हणजे ट्रान्सफर होतं ना जेनेटिक. तर 10-15 मिनिटानंतर तक करायला लागला, इरिटेट व्हायला लागला, त्रास द्यायला लागला, चिडचिड करायला लागला. म्हटलं नाही, होतं की नाही असं? वैद्य बायको नसल्याचे काही फायदे असतात, तिला कधीच कळणार नाही. जर ते ट्रान्सफर होऊ शकतं, माझा मुलगा माझ्यासारखा बोलू शकतो, दिसू शकतो, रागवू शकतो, या सगळ्या गोष्टी ज्या ट्रान्सफर होत आहेत बीजामध्ये, तर त्या मुलाच्या बीज ज्यावेळेस डेव्हलप होईल, पुढे जाईल, तेव्हा त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आल्या तर त्याची चिकित्सा करावी लागेल की नाही? म्हणून तुम्हाला योगाचा फायदा होणार आहे. क्रियायोग मी आता जसं तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर मानसभाव, रिस्पॉन्सिबल फॉर इन्फर्टिलिटी. आता याच्यामध्ये जे काही आलेले आहेत, भीता, विमना, शोकार्ता, क्रुद्ध, हे सगळे भाव हे कुठं ना कुठं त्या क्लेशांशी संबंधित आहेत. त्यामुळे तुम्हाला कुठंतरी क्लेशांच्या तनुकरणासाठीची चिकित्सा रुग्णाला द्यावी लागेल. त्यासाठी तुम्हाला तप निवडावं लागेल. त्या तपामध्ये मी जसं सांगितलं तुम्हाला, ते खूपच वेग होतं. त्याच्यामध्ये आसनं सुद्धा तपात येऊ शकतात, प्राणायाम सुद्धा तपामध्ये येऊ शकतं, शुद्धिक्रिया सुद्धा तपामध्ये येऊ शकतात. त्या रुग्णासाठी तुम्हाला स्वाध्यायाचं प्रिस्क्रिप्शन बनवावं लागेल. त्या रुग्णासाठी ईश्वर प्रणिधान नेमका काय असणार आहे हे तुम्हाला समजावून सांगावं लागेल. असं प्रिस्क्रिप्शन जेव्हा तुम्ही रुग्णाला द्याल तेव्हा निश्चितच त्या मानसभाव, इन्फर्टिलिटीसाठी रिस्पॉन्सिबल असलेल्या मानसभावांची चिकित्सा तुम्ही बऱ्याच अंशी करू शकाल. इथपर्यंत एव्हरीबडी इज विथ मी? आय एम अबाउट टू एंड. ओके. आता आम्ही सध्या एक ग्रुप बनवलाय. दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आमची झूमवर मीटिंग असते. त्याच्यामध्ये आम्ही मानसभाव प्रश्नावली, की आम्ही ग्रंथांमध्ये जे मानसभाव आहेत ते सगळे शोधले. इतरही, म्हणजे नानल सरांनी ते खूप मोठं काम करून ठेवले मन आणि आयुर्वेद या पुस्तकातनं. ते सगळे भाव आम्ही शोधून त्यांना डिफाईन करतोय, की क्रोध कशाला म्हणायचं, काम कशाला म्हणायचंय, लोभ कशाला म्हणायचंय. आणि ते सगळं डिफाईन झाल्यानंतर ते डायग्नोज करण्यासाठी म्हणून आपण कुठले प्रश्न विचारले पाहिजेत. आपण जसं हिस्ट्री घेतो तशी मानसभावांची सुद्धा हिस्ट्री घेऊन आपल्याला निश्चिती करता यायला पाहिजे की हा भाव व्याधीला हेतू म्हणून कारणीभूत आहे. ते आम्ही काम करतोय आणि होपफुली डाऊन द लेन 6 months or a year विल बी रेडी विथ दॅट क्वेश्चनेअर. मग पंचप्राण जसं मी सांगितलं मनमय कोशावर, ते शोधले की कुठला प्राण बिघडलेला आहे आणि त्याचं सुद्धा पुन्हा परीक्षणाची एक विशिष्ट सिस्टम होलिस्टिक योगा थेरपीमध्ये आम्ही बनवली आहे, की प्राण बिघडला मनोमय कोशावरचा आहे की अन्नमय कोशावरचा आहे, ते कसं ठरवायचं आहे ते पण. म्हणजे ते खूपच डिटेल आहे. इथं मला सगळं सांगणं शक्य नाही. आणि चिकित्सा जसं मी सांगितलं, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, यम, नियम, शुद्धिक्रिया, मुद्रा, बंध, ह्याच्या पलीकडे चिकित्सा नाही आहे. हीच चिकित्सा आहे. यमांची सुद्धा चिकित्सा आहे, नियमांची सुद्धा चिकित्सा आहे. आता प्रारब्ध, कानाला हात लावून
मी कुठलाही क्लेम करत नाही, परंतु काल तुषारबरोबर चर्चा करताना त्यानं काहीतरी शब्द वापरला की तुमचं जर कर्माचं बल कमी असेल तर काहीतरी क्रिया करून, काहीतरी गोष्टी करून ते आपल्याला आणखी कमी करता येऊ शकेल का? तर हा महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रारब्धाची चिकित्सा होत नसते हे मलाही मान्य आहे आणि मी तो क्लेम करत नाही, परंतु योगचे ज्या काही वेगवेगळे अंग आहेत त्या अंगांना हाताशी धरून आत्तापर्यंत जसा विचार मी तुमच्या समोर मांडला तसा विचार करत असता कदाचित डायरेक्टली इनडायरेक्टली काहीतरी म्हणजे दान करतोय, दानानं आपली काही कर्म सौम्य होऊ शकतात का? एक्सपर्ट्स असतील ते सांगतील, कदाचित येस. म्हणूनच एवढ्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. पश्चाताप जो दिला जातो, पश्चातापानं होऊ शकतं का? तर मग आपण जोपर्यंत रुग्णांमधले हे इतक्या सूक्ष्म लेवलचे भाव शोधत नाही तोपर्यंत आपण त्यांना चिकित्सेमध्ये न्याय देऊ शकत नाही, असं माझं मत आहे. त्याच्याशिवाय पतंजली योगसूत्राचा ज्यांचा अभ्यास आहे त्यांच्या लक्षात येईल की वृत्ती म्हणजे आपली सायकीच आहे. अंतराय सायकोलॉजिकल एलिमेंट सांगितलेले आहेत. विक्षेपसह भुव त्या सायकोलॉजिकल एलिमेंट बरोबर येणारे सायन्स अँड सिम्पटम्स आलेले आहेत. चित्तप्रसारणासारखी चिकित्सा सांगितलेली आहे. तर योगाचा जर वैद्यांनी आयुर्वेदाच्या चष्म्यातनं बघून अभ्यास सुरू केला तर मला असं वाटतं की ते आपल्या शास्त्रासाठी भरपूर मोठं एक सपोर्टिव्ह तंत्र आपण उभारू शकू. याचं कारण मी तुम्हाला सांगतो की योग चिकित्सेचं हठप्रतिपिकेमध्ये असं सांगितलेलं आहे की वैद्यकशास्त्रोक्त विधीनाम क्रिया कुर्विता यत्नता, म्हणजे तुम्ही तुमचं वैद्यकशास्त्र करत असताना ते चालू ठेवा आणि त्याच्या बरोबरीनं योग चिकित्सा करा, असं परतंत्राचं पुस्तक आपल्याला सांगतंय. आता हे याला आप्त मानायचं की नाही मानायचं तो नंतरचा भाग आहे, परंतु पुस्तकांमध्ये असा क्लेम आहे. हठप्रतिपिका तुमच्यापैकी काही कोणी जर वाचलेली असेल तर त्याच्यामध्ये आसनांचे सर जे क्लेम केलेले आहेत ना ते इतके टॉल क्लेम आहेत. उदर, गुल्म असे शब्द वापरतात ते. तुम्ही ॲलोपॅथीच्या एखाद्या गोष्टीबद्दल असा एखादा क्लेम करून दाखवा, त्यांची फौज उभी राहते तुमच्या विरोधात लढण्यासाठी की तुम्ही आमच्या शास्त्राचा असा क्लेम केलाच कसा. आणि योगावाले येऊन आपल्या शास्त्राच्या बद्दल इतके मोठे मोठे क्लेम करतात, आपण काहीच नाही बोलायचं. आपण त्यांना एक तर चुकीचं ठरवायला लागेल किंवा ते समजून घ्यायला लागेल. आणि ह्या दोन्ही गोष्टी करायच्या असतील तर प्रत्येक वैद्याला वैद्यकीच्या चष्म्यातनं, शास्त्राच्या चष्म्यातनं, आयुर्वेदाच्या चष्म्यातनं योगशास्त्राकडे बघावं लागेल. शेवटची स्लाइड मुद्दाम ह्याच सूत्रावर आणि ह्याच वाक्यावर बरेचसे आक्षेप पण घेतले जातात, परंतु माझं असं म्हणणं आहे की वाग्भटासारखा माणूस आपल्या तंत्राची सुरुवात करण्यासाठी म्हणून राग आदी रोग, ज्वरादी रोग का नाही म्हणत? वर्णन कसलं केलंय त्यांनी? वाग्भटांनी वर्णन कसलं केलंय? ज्वरादीचं केलंय ना की रागादीचं केलंय? मग वाग्भटासारखा करता जर राग आदी रोगांचं वर्णनानं आपल्या याची सुरुवात करतो तर आपण ते शोधायला नाही पाहिजे की तो अपूर्व वैद्य म्हणून आपण सोडून द्यायचं. तो अपूर्व वैद्य मी का नसणार आहे? इट मे बी आय कॅन बी दॅट. तुम्हाला असं वाटत नाही तुम्हाला नमस्कार करावा? वाटत नसेल तर ती ॲबनॉर्मॅलिटी आहे. इट्स अ फॅक्ट अँड आय एम डॅम सिरियस की इतकं मोठं शास्त्र फिजिकल एज्युकेशन वाल्यांच्या हातात गेलं. योगशास्त्र इतकं मोठं शास्त्राचा उपयोग ॲलोपॅथीवाल्यांनी केला, मॉडर्न सायन्सवाल्यांनी केला. स्वागतार्ह आहे, त्यांनी केलं, हे खूप कौतुकाचं काम आहे. आपण का नाही केलं? आपण का करत नाही? चरक संहिता, सुश्रुत संहिता, अष्टांगोत मुखोद्गत आहेत. जर इतकी क्षमता तुमच्याकडे आहे तर योगशास्त्राला का बाजूला टाकलं जातं? ते पण आपलं शास्त्र आहे, ह्याच मातीतलं शास्त्र आहे, माझं शास्त्र आहे, माझ्या संस्कृतीतलं शास्त्र आहे. त्याचा अभ्यास व्हायला पाहिजे की नाही पाहिजे? जर प्रत्येक वैद्यानं एक एक जरी कॉन्ट्रीब्यूट केलं तर खूप कमी काळामध्ये योग चिकित्सा किंवा आयुर्योग चिकित्सा नावाचं एक शास्त्र ज्याच्यामध्ये सगळ्या मानसभावामुळे उत्पन्न झालेले व्याधी जे आज आपल्यासाठी खूप जास्त डोकेदुखी ठरतायत
तेही बरे करता येऊ शकतील. मला माहिती आहे की आता झोपेची वेळ झालेली आहे. तुमच्यापैकी जे झोपलेत त्यांनी जागं व्हा. मला खरं तर माझं ते इन्स्टा, फेसबुक, ट्विटर ते जे चालवतात त्यांच्याकडनं ते डिटेल्स घ्यायचे राहून गेले. परंतु आपलं माझं नावानं काही सापडलं तर फॉलो करा. नाहीतर जो नंबर आहे त्याच्यावर व्हॉट्सॲपवर तुमचं तुम्ही तुमचं काय म्हणतात त्याला, तुमचा कॉन्टॅक्ट पाठवा. जो ग्रुप आम्ही बनवतो वेगवेगळ्या अभ्यासांसाठी योगाच्या दृष्टीनं, त्यात तुम्हाला सहभागी केलं जाईल. ज्यांना ह्या कामामध्ये कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे अभ्यासाच्या माध्यमातून त्यांनी जरूर संपर्क करा. जे काही बोललो आहे त्यामध्ये कुठलाही क्लेम करण्याचा हेतू नाही आहे. एक हायपोथेसिस मी तुमच्यासमोर ठेवलं आहे की अशा पद्धतीनं जर योगाचा विचार केला गेला तर निश्चित इन्फर्टिलिटीच नव्हे तर कुठल्याही व्याधीमध्ये आपल्याला ब्रेकथ्रू मिळू शकतो. ज्या काही चुका झाल्या असतील त्याबद्दल सर्वांना क्षमस्व. आणि वैद्य गोगटे मेमोरियल फाउंडेशननं या ठिकाणी इन्व्हाइट केलं. खरं तर देशाबाहेर 2015पासनं कमीत कमी 30-40 ठिकाणी बोललो आहे. भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये अशा व्यासपीठावर बोलायला पहिलीच संधी मला मिळाली आहे असं मला वाटतं. त्या संधी दिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे आणि पद्मनाभ गोगटे सरांचे आणि त्यांच्या टीमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.